आज आपण महत्त्वाच्या विषयाला हात घालतोय, तो म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय अहिल्यानगर मनमाड महामार्ग. नगर मनमाड रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे काम सुरू होताच अनेक दुःखी लोकांना पोटाचा त्रास सुरू होऊ लागला. गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्त्याचं काम रखडलेलं होतं. कधी प्रशासकीय लाल फितीमध्ये तर कधी राजकीय पुढारी मंडळींच्या टक्केवारीमध्ये हे काम रखडत होतं. या ठिकाणचे जे ठेकेदार आहेत ते देखील बऱ्याचदा वैतागून पलायन करत होते, अशा बातम्याही चर्चेत होत्या. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता होत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षी खासदार निलेश लंके यांनी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांची भेट घेतली. या रस्त्यासाठीचा प्रस्ताव देखील त्यांना जाहीर केला. नवीन निविदा काढावी, नवीन ठेकेदार नेमावेत आणि पूर्ण क्षमतेनं चांगल्या पद्धतीनं भरघोस निधी देऊन आपण नगर मनमाड रस्ता हा पुन्हा सुरू करावा अशी आग्रही मागणी धरली होती. खासदार निलेश लंके एवढ्यावरतीच राहिले नाही, तर खासदार निलेश लंके यांनी 11 जुलै 2025 रोजी याच रस्त्यासाठी आमरण उपोषण देखील छेडलं होतं. आमरण उपोषण करत असताना जोपर्यंत प्रत्यक्षात नगर मनमाड रस्त्याचं काम करणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पावित्र्य त्यांनी घेतला होता. आणि काम सुरूही झालं आणि त्यानंतरच खासदार लंके यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. खासदार लंके यांची कर्तव्यनिष्ठता आणि कामाचा जो पाठपुरावा करण्याचा झपाटा आहे याचंच फलित म्हणून हा रस्ता आता सुरू झालेला आहे. आणि खासदार लंके देखील सातत्यानं सांगतात की या रस्त्याचं काम मी सुरू केलंय आणि या रस्त्याचं काम पूर्ण देखील मीच करणार, म्हणजे माझ्याच कार्यकाळामध्ये नगर मनमाड हा रस्ता पूर्ण होणार. आणि याच ठिकाणी ही गोष्ट अडते. नगर मनमाड रस्ता हा जर निलेश लंके यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाला तर याचं सगळं क्रेडिट निलेश लंकेंना जाणार हे लक्षात येताच त्यांच्या जीवाचा तिळपापड होतोय. त्यामुळेच वेगवेगळ्या पद्धतीनं या नगर मनमाड रस्त्याबद्दल बोललं जात आहे. काही स्वयंघोषित पत्रकारांना हाताशी धरून वेगवेगळ्या चर्चा रंगवल्या जात आहेत आणि त्या सोशल मीडियावरती देखील टाकल्या जात आहेत. या ठिकाणी मग जनता प्रश्न उपस्थित करते की जर खासदार निलेश लंके त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या पद्धतीने या रस्त्याचं काम सुरू करतायत तर तुम्ही जेव्हा खासदार होता तेव्हा हा रस्ता का केला नाही? तर दुसरीकडे म्हणणारे म्हणतात की हा रस्ता आता कुंभमेळ्यासाठी केलाय. मात्र गेल्या 10 वर्षापासून या रस्त्यावरून जाणारे जे प्रवासी आहेत, जे अपघाताला बळी ठरलेले आहेत, ज्यांना या ठिकाणी अपघातामध्ये अपंगत्व आलेलं आहे, त्या मंडळीची यामध्ये काय चूक होती? ज्या माता भगिनींनी त्यांचं कुंकू पुसलेलं आहे, ज्यांचा आयुष्यभरासाठी एखादा अवयव निकामा झालेला आहे, त्या लोकांची यामध्ये काय चूक होती? आणि जर कुंभमेळा नसता तर मग नगर मनमाड रस्ता केला नसता का? हा देखील सवाल उपस्थित राहतो.